राज्याच्या राजकारणात आज प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्याचं बघायला मिळालं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना महायुतीत येण्याची ऑफर दिली, तर विधिमंडळ परिसरामध्ये सर्वपक्षीय फोटो सेशन पार पडलं। मात्र यावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री होताच ड्रामा बघायला मिळाला। बघूयात नेमकं काय काय घडलंय। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही, 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। ज्या उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज दिलं होतं, त्याच देवेंद्र फडणवीसांनी आता उद्धव ठाकरेंना थेट महायुतीत येण्याची खुली ऑफर दिली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकेबाजी केली। आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, पण तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। विशेष म्हणजे त्याआधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट झाली। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही, 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल। म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण मी इकडे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे? त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे त्यांना म्हणा। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभावेळी विधिमंडळ परिसरामध्ये सर्वपक्षीय फोटो सेशन पार पडलं, पण यावेळी उद्धव ठाकरेंची एंट्री होताच ड्रामा बघायला मिळाला। पहिल्याच रांगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महत्वाचे नेते बसले। उद्धव ठाकरे येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपलं तोंड फिरवलं। यावेळी उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी आपली खुर्ची देऊ केली, पण बाजूला एकनाथ शिंदे असल्यानं उद्धव ठाकरे यांनी बसणं टाळलं। एक खुर्ची सोडून नीलम गोऱ्हे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूला बसणं त्यांनी पसंत केलं। विशेष म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेम मध्ये आले होते। दरम्यान हे फोटो सेशन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाऊन भेट घेतली। यावेळी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही सेकंदांचा संवादही बघायला मिळाला। आधी विधिमंडळ परिसरात फडणवीस ठाकरे यांच्यातील भेट, त्यानंतर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर देणं आणि फोटो सेशन वेळी उद्धव ठाकरेंनी भेट घेणं, या सर्व घटनाक्रमामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे। सभागृहात गमतीनं ऑफर, पण राजकीय चर्चांना उधाण। ठाकरेंना भाजपबरोबर युतीचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत, भाजपला मित्र म्हणून पर्याय उपलब्ध असल्याचा मित्रांनाही इशारा। मुख्यमंत्री फडणवीस यांचा एका वाक्यात अनेकांवर निशाणा। एकीकडे भर विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली, दुसरीकडे अंबादास दानवेंच्या खांद्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही। दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत असा टोमणा शिंदेंनी लगावला, तर दानवेंनी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास, अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एक चांगला विरोधी पक्षनेता, याला आपण न्याय दिलेला आहे।
अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आत्ता जसा उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. आज आपल्या या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली ह्या सभागृहातली टर्म पूर्ण करतात. मी निवृत्त होत आहेत बोलत नाही, ते पूर्ण करतात. पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्त्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं. मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते. आम्ही देखील एकत्र काम केलं आहे. त्यांची निवडणूक त्यांना लक्षात आहे. जेव्हा निवडणूक त्यांची झाली, त्यांची निवडणुकी लक्षात आहे, त्यावेळेची निवडणूक पाहिलेली आहे आणि त्याचा अनुभव अंबादासजींना देखील आहे. आणि म्हणून अंबादास दानवे एक लढवय्या कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी जे काही आपण आपलं कर्तव्य केलं आहे, त्यामुळे शेवटी आपण आपल्या पक्षाचं जो कोणी उमेदवार असतो त्याच्यासाठी आपण काम करतो. आणि त्यामुळे त्यावेळेस अतिशय अशी कठीण वाटणारी निवडणूक आपण अतिशय लीलया सोपी केली होती आणि ती अंबादास दानवे त्यावेळेस भरघोस मताने निवडून आले होते. आपल्या निरोप समारंभात अंबादास दानवेंनी जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या विधानाच्या आधारे एक सूचक वक्तव्य केलं. 10वीला असताना अशा पद्धतीनं निरोप समारंभ झाला होता. त्याच्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होत आहे. परंतु 10वीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही. जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. ते विचारू नका. त्याच्यामुळे आत्ता दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर्ड झाले, रोहित शर्मा रिटायर्ड झाले, पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही, बाकी वन डे आणि 2020 खेळणार. तसं मी फक्त इथे येणार नाही, बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजपची अनेक वर्ष युती होती, पण शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले. पण आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानं राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडतील का? देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य गांभीर्यानं की मस्करीत केलं हे आगामी काळात स्पष्ट होईल. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे संबंधित वक्तव्याकडे कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.